दंडवत प्रणाम मंडळी। जगतवंदे प्रतिष्ठान नाशिक तीर्थस्थान दर्शन दुचाकी यात्रा भाग 3 मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं 160 किलोमीटरचा प्रवास करत करत आपण सद्भक्तांच्या आणि गुरुवर्यांच्या काही गुरु भेटी घेतल्या। तर मंडळी तिथेच आम्ही पिढाहरण आणि नाश्ता करत आम्ही पोहोचलो आहोत कडा या गावी। आणि मग इथे साधू संतांचं पदप्रक्षालन आणि पूजन विधी करून यात्रेकरूंचं स्वागत करण्यात आलं। आता आपण आलो आहे कडा या गावाला आलो आणि साधू संतांचं आताच इथे पूजन झालं आहे। सो आता आम्ही निघतो मंदिराच्या दिशेने। परमपूजनीय परम महंत श्री पारगावकर बाबा यांच्या पिढीतील देवपूजा बंधन तसेच विडा समर्पण व महाआरतीचा अवसर येथे करण्यात आला। पदपात बुडालो असामी कर्माचा हीन कर्महीन मनोनिशान आणि त्यानंतर मंडळी परमपूजनीय परम महंत श्री मेहरकर बाबा यांचे सुंदर प्रवचन आम्ही श्रवण केले। ते तुम्ही उद्याच्या ब्लॉगमध्ये बघणारच आहात। तर मंडळी बाबांचं सुंदर प्रवचन श्रवण करून आम्ही व्याळी केली आणि त्यानंतर विश्रांती केली। उद्या परत स्थानाचा क्रम आपला चालूच होणार आहे आणि म्हणून या ठिकाणी जास्त वेळ न घेता तुमच्या डोक्यामधून या लीळा तुमच्या अंतःकरणात जाव्या अशी आशा करतो। सर्वज्ञ श्री चक्रवर्ती स्वामींना प्रार्थना करतो की तुम्हाला ते स्थानवंदन करताना झालेले कष्ट या ठिकाणी
वेदना सहन करण्याची ताकद देऊ. टाळ्याने टाळाटाळ होती. जे देवीच्या देखापासून एकदा होऊ द्या. काय होऊ सर्व धन्यवाद. आणि सकाळी मग पहाटे उठून आम्ही पुन्हा देवपूजा वंदन करून साधू संतांची भेट घेऊन आम्ही निघालो स्थानवंदन करण्यासाठी, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता. तर मंडळी, आता आपण पहिलं स्थानवंदन करणार आहोत अष्टी, आणि तेथील सुंदर लीळा आपण जाणून घेणार आहोत. तर चला मंडळी. तर मंडळी, अष्टी हे देवस्थान येईपर्यंत आपण या सुंदर म्युझिकसोबत आणि या निसर्गरम्य वातावरणासोबत पंचावताराचं नामस्मरण करूया. सुंदर असं नामस्मरण करून पोहोचलो आहोत आपण अष्टी येथील स्थानवंदन करण्यासाठी. तर स्थानाला दर्शन करण्याआधी आपण या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. सर्वांनी आपण आता इथून पुढे आपण वंदन करणार आहोत, नमस्कार करणार आहोत. तर आपण आता इथून पुढे कुठल्याही स्थानावर गेलो तर स्थान नमस्कारण्याच्या आधी 2 दंडोत घाला आणि नंतर पुढे स्थान वंदन करा. नंतर परत 5 दंडोत घाला किंवा नका घालू, पण पहिले सुरुवातीला 2 दंडोत घालायचे, नंतर स्थान वंदन करायचे. ही सूचना शेवटपर्यंत सगळ्यांनी लक्षात राहू द्या. दंडवत प्रणाम. चला. स्वामी की जय. दुचाकी यात्रा मार्गक्रमण करत करत आज आष्टी या स्थानाच्या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. तर या स्थानाची जी लीला आहे, पूर्वार्ध काळामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पायी परिभ्रमण करत करत भक्तजनांसह या आष्टी या ठिकाणी आले आणि स्वामी ज्यावेळेस आले त्यावेळेस इथं हरिश्चंद्राचं देऊळ होतं. त्या हरिश्चंद्राच्या देवळामध्ये आमच्या साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचा 2 दिवसाचा मुक्काम आहे. त्याला आपण कुडी वसतिस्थान म्हणतो. त्यानंतर इथं भक्तजनांनी एका गावातून एका वारीक म्हणजे न्हाव्याला बोलवलं आणि स्वामींचं या ठिकाणी क्षौर केलं. म्हणजे बाईसाही समूहित होत्या आणि मग स्वामींचं या ठिकाणी क्षौर झालं. क्षौर झाल्यानंतर बाईसांनी त्याला दाम देऊ केले, परंतु त्याने ती काय दाम घेतले नाही. त्यानंतर भक्तजनांनी इथं आपण जे स्थानवंदन केले त्यामध्ये इथं
मर्दना स्थान आहे, तिथं स्वामींना मर्दना झाली. त्यानंतर तिथं मादने स्थान आहे, तिथं स्वामींना मादने झाले. मर्दनामध्ये जे काही स्वामींची जी श्रीमूर्ती होती त्या श्रीमूर्तीला उटणं वगैरे लावून तेल लावून स्वामींची श्रीमूर्तीला अर्थात आपण त्याला मालिश करणे म्हणू. तर मर्दना झाली, मादने झाली म्हणजे स्वामींचं स्नान झालं. इथं एक विनायकाचं मंदिर होतं, तिथं स्वामींचं शौर झालं. अशी येथील स्थान संख्या सर्व एकूण 6 स्थाने आहेत. वासनाभेदाची 2 स्थाने आहेत. अशी ही आष्टीची या ठिकाणची लीळा आहे. आता इथून पुढे आपण पुन्हा मार्गस्थ होणार. पुढचं स्थान आहे ते मातकोळी आहे. आता इथून आपण आश्रमामध्ये जाणार. आश्रमामध्ये तिथं भेडका होईल आणि पुढे मग आपण मार्गक्रमण करणार. दंडवत प्रणाम. आष्टी येथील स्थानवंदन करून आता आपण जाणार आहोत परमपूजनीय तपस्विनी कांता अक्का धाराशिवकर यांच्या आश्रमामध्ये. इथे सुद्धा बाबांचे पदप्रक्षालन आणि पूजन विधी करून यात्रेकरूंचं स्वागत करण्यात आलं. तर मंडळी, परमपूजनीय तपस्विनी कांता अक्का धाराशिवकर यांचे या यात्रेमधील संत महंत तसेच वासनिक पूजा करत आहेत. या आश्रमामधील इतिहास आणि स्थानवंदनाचे महत्त्व परमपूजनीय परममहंत श्री राजूदादा कपाटे यांच्या सुंदर वाणीतून आपण श्रवण करणार आहोत. या ठिकाणी आपल्या नाश्त्याची व्यवस्था त्यांच्या आश्रमाच्या वतीने आणि आत्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. या गावाचा इतिहास असा आहे की 2001 साली या गावामध्ये या रस्त्याच्या पलीकडे जागा आहे, त्या जागेमध्ये महाराष्ट्राधिकारी परमपूज्य परमहंत आचार्य प्रवर कैवल्यवासी मुकुंदराज बाबा येळंबकर यांचं या ठिकाणी महावाक्याची 45 दिवसाची पूर्ती झाली होती. या रस्त्याच्या पलीकडे जागा आहे, जाताना आपण ती जागा पाहणार आहोत. तर या ठिकाणी ती पोथी झाली होती. हे त्या पोथीचे चिंतनी करायचे, म्हणजे पोथी झाल्यानंतर पुन्हा एक छोट्या स्वरूपामध्ये एक पोथी असायची, ती चिंतनी करायचे. आताचे शहाद्याचे जे भास्करदादाजी भोजने आहेत, ज्ञान भास्कर त्यांना म्हटलं जातं पंथामध्ये, ते करायचे. असा या गावाचा इतिहास आहे आणि या आश्रमाचा इतिहास आहे. दंडवत. तर या सद्भक्तांचं नाव आहे बाजीराव गुळवे. मातकुळी बंदी म्हणून ठिकाण आहे. या ठिकाणी त्यांचं पूर्ण मोटरसायकल यात्रेकरूंना पिढारणाचा दंडवत आहे आणि पिढारण आहे आणि आत्यांचं पूजन करतायत ते आता. भेटी सारी प्रभु
सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. पवित्र तुम्ही हो कैसी मला संपत्ती तुम्हा योग्य पदार्थ निष्पत्ती करो नाही असे सोडले ईश्वरीचे समर्थ तुम्ही हो प्रसन्नता जोडले महाराज की जय. दंडवत प्रणाम मंडळी. तुम्हाला आजचा स्थान दर्शनाचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हो, आष्टी येथील स्थानवंदन तुम्हाला कसं वाटलं हेही तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हे दोन्ही जमत नसेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि यूट्यूबवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मंडळी भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आणि पुढचा व्लॉग असणार आहे मातकुळी, पाटोदा, तसेच लिंबा गणेश आणि रामदरा यासारखी बरीचशी स्थानवंदनं आपण करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही हसत खेळत मजेत राहा आणि मुखात स्वामींचं नाम घ्या. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम मंडळी. जय श्री कृष्ण.